हाय स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सम बेसिक फंक्शन्स मधले 3 फंक्शन स्टडी केले होते, नेमली कॉन्स्टंट फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन and power function. Now we will study other functions. Okay, now fourth one, polynomial function. Polynomial function, the function of the form, say f of x or p of x. The function of the form f of x is equal to a0 plus a1x plus a2x square plus a3x cube plus up to so on an x raised to n, where a0, a1, a2 up to so on an are real numbers and an is not equal to 0 and n is a natural number. It's called polynomial function. Is called polynomial function of degree n, of degree n. If the function is in this form, then we say that this function is a polynomial function of degree n. Why? तर बघा a0, a1, a2, a3 असं करत करत an पर्यंत हे सगळे रियल नंबर्स आहेत, सो आपण याला कॉन्स्टंट पण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा an नॉट इक्वल टू 0 आहे का, कारण हा जर an 0 घेतला तर ही टर्म काय होईल, 0 होईल आणि आपण काय म्हणतो हे पॉलिनॉमियल आहे डिग्री n चं, सो हा an आपल्याला मस्ट बी नॉन झिरो हवा आणि हा जो n आहे पॉवरला हा कसा हवा, नॅचरल नंबर हवा. जर आपलं फंक्शन ह्या फॉर्म मध्ये असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचं आहे, पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ डिग्री n. Here an is not equal to 0. ठीक आहे, मग याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कुठलाही येऊ शकतं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये एक्सचे पॉवर असतील, मग तो पॉवर 3 पण असू शकतो, 4, 5, 7, 100 किती पण असू शकतो. सिम्पली एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर f of x is equal to x raised to 100 plus x raised to 88 plus x plus 1. याला देखील तुम्ही पॉलिनॉमियल म्हणू शकता. मॅडम 1 आला म्हणजे इथली कॉन्स्टंट टर्म आली, x आला म्हणजे ही टर्म आली, x raised to 88 म्हणजे तुम्ही खूप पुढे गेले, मग ह्या सगळ्या मधल्या टर्म्स काय झाल्या, ह्या सगळ्या मधल्या टर्म्स 0 झाल्या. का 0 झाल्या, आपण a0, a1, a2, a3 आणि an हे सगळे काय म्हणतोय, कॉन्स्टंट म्हणतोय. मग ह्या एक्झाम्पल मध्ये बघा x पर्यंत ओके आहे, a2, a3 असे करत करत सगळे मधले कॉन्स्टंट काय आहे, 0, आणि आपल्याला माहिती 0 इंटू समथिंग काय असतं, 0 असतं, म्हणून मधले सगळे पॉवर्स दिले आणि मग कोणाला पुढे गेल्यानंतर x raised to 88 आला. पुन्हा त्याच्यानंतर तुम्ही म्हणशाल x raised to 88 नंतर मॅडम x raised to 89 पाहिजे होता, मधल्या सगळ्या टर्म्स कुठे गेल्या, त्या टर्म्स पुन्हा काय झाल्या, 0 झाल्या आणि कुणामुळे 0 झाल्या, त्या हे मधले जे कॉन्स्टंट आहे का त्याच्यामुळे 0 झाल्या. सो फंक्शन जर ह्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला म्हणतात पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ डिग्री n. तर आपण त्याचे टाइप बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लिनियर फंक्शन. लिनियर फंक्शन ऑलरेडी तुम्हाला हे 10th ला झालेलं आहे, लिनियर इक्वेशन झालेलं आहे तुम्हाला. ओके, लिनियर फंक्शन, अ फंक्शन ऑफ द फॉर्म f of x is equal to ax plus b where a is not equal to 0 is called a linear function. जर तुमचं फंक्शन ह्या फॉर्म मध्ये असेल, ax plus b ह्या फॉर्म मध्ये असेल where a is not equal to 0. मग a not equal to 0 का घेतला तुम्ही, तर बघा a ची व्हॅल्यू जर 0 टाकली आपण, if we put here a is equal to 0 then this term is a 0. ही टर्म काय होणार, तुमची 0 होणार. मग त्याच्यामध्ये व्हेरिएबल शिल्लक राहील का, नाही. याला लिनियर का म्हटलं, कारण एक्सच्या डोक्यावरती किती पॉवर आहे किंवा एक्सची डिग्री किती आहे, 1 आहे. दॅट्स वाय आपण काय म्हटलेलं आहे की हे फंक्शन कसं आहे, लिनियर आहे, एक्सच्या डोक्यावरती 1 असल्या कारणाने. आणि सोबतच आपल्याला ही कंडिशन मस्ट आहे की ए हा कसा हवा, नॉट इक्वल टू 0 हवा. जर तुमचं फंक्शन ह्या फॉर्म मध्ये असेल देन वी से दॅट द फंक्शन इज अ लिनियर फंक्शन. ठीक आहे, याचा ग्राफ काढण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. f of x is equal to, ऑलरेडी हे 10th मध्ये आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये आपण ग्राफ्स काढलेले आहेत. f of x is equal to 2x plus 3. ओके,
सो एक्सच्या काही व्हॅल्यू घेऊयात आणि करस्पॉन्डिंग एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू. जर मी x इज इक्वल टू 0 पुट केला, x इज इक्वल टू 0 पुट केला तर एफ ऑफ एक्स काय मिळतोय मला 3. जर x इज इक्वल टू मी -1 पुट केला, इफ वी पुट हियर -1 देन 2 इंटू -1 -2 प्लस 3 1. ओके, x इज इक्वल टू जर मी 2 पुट केला, इथे 2 पुट केला, 2 इंटू 2 4 4 प्लस 3 7. अँड लास्ट वन जर मी इथे -2 पुट केला, 2 इंटू -2 -4 प्लस 3, जर मी -2 पुट केला तर मला काय मिळेल -1. ठीक आहे, आय थिंक सफिशियंट एवढे पॉईंट ग्राफ काढण्यासाठी. नाव वी हॅव टू ड्रॉ अ और स्केच अ ग्राफ. This is our x-axis, this is y-axis, and this is our origin. ठीक है, 1 sufficient. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 and last one is 7. ठीक है, here -1 -2 sufficient, and here also -1. ठीक आहे, बर x इज इक्वल टू 0 असताना एफ ऑफ एक्स 3, एफ ऑफ एक्स कुठून म्हणताय काय माहिती आहे का, y म्हणजे एफ ऑफ एक्स, x इज इक्वल टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे कुठे येणार आहे मॅडम, x इज इक्वल टू 0 कुठे गेला, अरे x इज इक्वल टू 0 म्हणजे कुठली ऍक्सिस असते तुमची, y ऍक्सिस असते. ओके, x इज इक्वल टू कुठे गेला रे, हां x इज इक्वल टू -1 देन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू -1 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1. सॉरी x इज इक्वल टू -1 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इथे आला. ठीक आहे, x इज इक्वल टू 2 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 7 2 7 वरती. ओके, आणि अजून एक व्हॅल्यू घेतली आपण, x इज इक्वल टू -2 असेल तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू -1, दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह. -2 थोडासा इकडे आपण स्केलने नाही घेतलेलं ना, अंदाजे घेतलेले ना. ठीक आहे, सो जर तुम्ही हा ग्राफ ड्रॉ केला किंवा हे पॉइंट्स जर आपण जॉईन केले, आपण थोडंसं इकडे शिफ्ट करू -2. सो नीट जर बघितलं, दिस इज अ स्ट्रेट लाईन, म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचं फंक्शन लिनियर फंक्शन असेल तर तुमचा ग्राफ काय येणार आहे, स्ट्रेट लाईनच येणार आहे. बघा, फंक्शनचा फॉर्म आहे ax प्लस बी वेअर a इज नॉट इक्वल टू 0, आणि त्याचा जर ग्राफ काढला, काही घ्या तुम्ही फंक्शन, जर तुमचं फंक्शन लिनियर फंक्शन असेल देन ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन. काय असेल ती, स्ट्रेट लाईन असेल. ठीक आहे, सो माझ्यामध्ये पॉलिनॉमियल कळालाय तुम्हाला, त्यातला फर्स्ट फॉर्म पण कळालाय. त्याच्यामध्ये फक्त एक रिमार्क सांगेल मी तुम्हाला की दी स्लोप ऑफ, रिमार्क म्हणा किंवा प्रॉपर्टी, दी ग्राफ ऑफ, जे ऑलरेडी आपण काढले तेच लिहिते मी, द ग्राफ ऑफ, काय आपलं इक्वेशन किंवा हे, द ग्राफ ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए एक्स प्लस बी इज, काय असतं रे, ऑलवेज इज अ येस स्ट्रेट लाईन, इज अ स्ट्रेट लाईन विथ स्लोप, विथ स्लोप ए. काय केलं मॅडम, हे आपण कम्पेअर केलं कुणाबरोबर, y इज इक्वल टू mx प्लस सी, इक्वेशन ऑफ अ लाईन हॅव्हिंग स्लोप m अँड y इंटरसेप्ट c. ह्या इक्वेशन बरोबर आपलं इक्वेशन कम्पेअर केलं तर बरोबर बघा, याचा ग्राफ काढला तर तो स्ट्रेट लाईन आहे विथ स्लोप, याचा स्लोप काय येणार आहे a, y इंटरसेप्ट काय b अँड x इंटरसेप्ट काय येईल -b अपॉन a. So graph of a linear function is always a straight line. ठीक है? Now second, quadratic function. हा सेकंड कुणा मधला आहे, पॉलिनॉमियल मधला सेकंड टाइप आहे. फर्स्ट झाला लिनियर,
सेकंड आहे क्वाड्रॅटिक फंक्शन. क्वाड्रॅटिक फंक्शन, ठीक आहे. द फंक्शन ऑफ द फॉर्म f of x is equal to ax square plus bx plus c where a not equal to 0 is called a quadratic function. ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बघितलेलं आहे. फंक्शन मध्ये फक्त इज इक्वल टू 0 नसतो. इफ द फंक्शन इज इन दिस फॉर्म देन वी से दॅट द फंक्शन इज अ क्वाड्रॅटिक फंक्शन, बट दिस कंडिशन मस्ट बी रिक्वायर्ड. ए इज नॉट इक्वल टू 0. का? कारण ए इज इक्वल टू 0 जर टाकलं तर स्क्वेअरची टर्म निघून जाते, मग ते क्वाड्रॅटिक शिल्लक राहील का? नाही. कारण क्वाड्रॅटिकचा हायेस्ट पॉवर किती असतो व्हेरिएबलचा? 2 असतो. सो हियर ए नॉट इक्वल टू 0 हा कंपल्सरी ते हवा, रिक्वायर्ड. ओके. सो हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सॉरी क्वाड्रॅटिक फंक्शन आहे. मग याचा डोमेन काय, याची रेंज काय? मागच्या फंक्शन मध्ये सांगायचं राहिलं, लिनियर फंक्शन मध्ये डोमेन पण सेट ऑफ रियल नंबर्सच येणार आणि त्याची रेंज पण. कारण बघा ती जी स्ट्रेट लाईन आहे ती वाढत जाते इन्फिनाइटली दोन्ही साईडला. सो डोमेन आणि रेंज दोन्ही पण काय असणार आहे? सेट ऑफ रियल नंबर्स. सो याची डोमेन आणि रेंज आपल्याला काढायची आहे आणि नेमका याचा ग्राफ कसा दिसतो ते पण आपल्याला बघायचे. बऱ्याच जणांना माहिती, बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा सगळ्यांना का माहिती? मग समजा ह्या टर्म 0 म्हणले आपण, इथं कोण आला रे? एक्स स्क्वेअर आला. आणि मग अशी एक्स स्क्वेअरचा ग्राफ काढला ना आपण, कसा आला तो? पॅराबोलिक फॉर्म मध्ये. ठीक आहे. पण आपण शॉर्टकट मध्ये नाही जाणार, आपण डिटेल मध्ये जाणार आहोत. बरं बघा, मी काय करते, हा कोण आहे आपला मुलांनो? वाय. आता इथे आपण दोन कंडिशन घेऊ शकतो. केस फर्स्ट, ए ग्रेटर दॅन 0. ए कसा हवाय? नॉट इक्वल टू 1 हवाय. मग फर्स्ट केस घेऊ शकतो आपण ए ग्रेटर दॅन 0 आणि सेकंड केस घेऊ शकतो ए लेस दॅन 0. ठीक आहे. समजा ए ग्रेटर दॅन 0 घ्यायचा तर मी ए इज इक्वल टू 1 घेतला आणि सेकंड केस मध्ये काय करते मी? ए इज इक्वल टू -1 घेते. मग सोबतच मी काय करते, हा जो पॅराबोला आहे ना, हा पॅराबोला असा लिहिते मी, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. खाली घेऊ का थोडंसं? बरं. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. का? a इज इक्वल टू, मी पहिली केस घेतली हा, a कसा आहे इथे? ग्रेटर दॅन 0. सो a इज इक्वल टू मी 1 टाकला, एक्स स्क्वेअर तसाच ठेवला. ऑब्विसली ह्या पुढच्या दोन्ही पण व्हॅल्यू मी काय घेतलंय? b अँड c इज इक्वल टू 0. दिस इज नॉट ऑल टाइम. प्रत्येक वेळेस b आणि c 0 असेल असं नाही, वेगवेगळ्या केसेस मध्ये सांगते मी तुम्हाला. बघा, सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आपल्याला मिळालं. माझ्या मते आता आपण y इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा ग्राफ काढला आहे मुलांना. कसा आला तो? असा आला, विच इज अ पॅराबोला विथ व्हर्टेक्स ॲट ओरिजिन. आला की नाही? ओके. समजा मी सेकंड केस घेतली, ए लेस दॅन 0, म्हणजे ए इज इक्वल टू काय घेतलं आपण? -1. त्यावेळेस हे इक्वेशन काय येईल मग? y इज इक्वल टू -x स्क्वेअर. बी आणि सी पुन्हा 0 आहे. मग मला सांगा y इज इक्वल टू आपण डिटेल मध्ये पॅराबोला बघितलेला आहे, याचा ग्राफ कसा असतो? माउथ ओपनिंग डाऊनवर्ड्स. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा ग्राफ कसा असतो? माउथ ओपनिंग अपवर्ड्स, आणि जर निगेटिव्ह साइन असेल तर माउथ ओपनिंग डाऊनवर्ड्स. एक लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या क्वाड्रॅटिकचा ग्राफ काढणार आहे तो तुम्हाला पॅराबोलिक फॉर्म मध्येच मिळणार आहे. कशावरून सांगताय? मी अजून पुढे 2-4 ग्राफ काढणार आहे. पण जेव्हा तुम्ही क्वाड्रॅटिक, पण कारण बघा ना इथे एक्स स्क्वेअर आहे ना आणि इकडे y आहे. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा काय आहे? पॅराबोला आहे. आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे याचा. ठीक आहे. सो जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या क्वाड्रॅटिक फंक्शनचा ग्राफ काढणार, एक लक्षात ठेवायचंय, जर तुमचा ए पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ ओपनिंग अपवर्ड्स असणार आहे आणि जर तुमचा ए निगेटिव्ह असेल तर ग्राफ किंवा पॅराबोला माउथ ओपनिंग डाऊनवर्ड्स असणार आहे. जर पॉझिटिव्ह असेल तर माउथ ओपनिंग अपवर्ड्स आणि ए निगेटिव्ह असेल तर माउथ ओपनिंग डाऊनवर्ड्स. मग इकडच्या व्हॅल्यू काही असू द्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे. सो एक्स स्क्वेअरचा ग्राफ काढला, असा आला पॅराबोला, माउथ ओपनिंग अपवर्ड्स. निगेटिव्हचा जर काढला, तुम्ही काढून बघा, पॉईंट्स घेऊन बघा हवं तर, आपण खूप एक्झाम्पल्स बघितलेले आहेत त्याचे. सो हे आलं माउथ पॅराबोला, माउथ ओपनिंग डाऊनवर्ड्स. म्हणून तुम्ही हे का काढलं तर बघा, बी आणि सी टाकला तर हा पुन्हा तुम्हाला काय भेटतोय? स्क्वेअर फंक्शन मिळालं, म्हणजे पॅराबोला मिळालं. 2 शेप मिळाले का? ओके. मला सांगा, हे एक्झाम्पल घेते मी, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. दिस ऑल्सो कॅन बी रिटन ॲज y मायनस 0 विच इज इक्वल टू x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. काहीतरी आठवतंय का? दिस ऑल्सो कॅन बी रिटन ॲज y मायनस k इज इक्वल टू x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर. अँड दिस इज पॅराबोला विथ व्हर्टेक्स ॲट ओरिजिन. दिस इज, याच्यासाठी लिहिते बरं का मी, विच इज equation of parabola, which is parabola with vertex at, अशा वेळेस व्हर्टेक्स काय असतो? HK.
बघा हा एच आणि के हा काय घेतो आपण व्हर्टेक्स घेतो, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल इथे 0 0 व्हर्टेक्स होता बघा, बरोबर 0 0 ला व्हर्टेक्स आला, म्हणजे हे तुम्हाला माहिती. इथपर्यंत क्लिअर? ओके. मग राहिला प्रश्न की नेमका ऍक्च्युली याचा ग्राफ कसा काढायचा. हे सगळे असताना ए पण आहे, बी पण आहे, सी पण आहे, एक्स स्क्वेअर पण आहे आणि एक्स पण आहे. माझ्यामध्ये तुम्हाला हे कळालं असेल, मी रफ करणार आहे. ए पॉझिटिव्ह असेल तर पॅराबोला माउथ ओपनिंग अपवर्ड्स, आणि निगेटिव्ह असेल, हा ए जर निगेटिव्ह असेल तर पॅराबोला माउथ ओपनिंग डाऊनवर्ड्स. आणि ही कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी माहिती, मी फक्त रिपीट केलंय ते. बघा, y इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस b स्क्वेअर अपॉन 4a मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a अँड प्लस सी ॲज इट इज. मी काय केलं याच्यामध्ये ही एक टर्म घेतली की जी मी ऍड पण केली आणि सबस्ट्रॅक्ट पण केली ऍडजस्टमेंटसाठी. जसं आपण पॅराबोला स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर दूर नेण्याचा प्रयत्न करतो, काही टर्म्स ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करतो आणि मग पुढे सिम्प्लिफाय करतो. सिमिलर लाईक दॅट. सो इथनं आणि इथनं टेक ए कॉमन. ए काय घेतला कॉमन, सो व्हॉट वी हॅव एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन एक्स प्लस बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. इथे हो ए होता का नाही, तरी देखील घेतला ना, सो अपॉनला एक ए वाढला. ठीक आहे. प्लस सी मायनस बी स्क्वेअर अपॉन, थोडंसं नीट लिहिलं, हा पॉझिटिव्ह इकडनं घेतला. ठीक आहे. देअरफोर वाय इज इक्वल टू काहीतरी मिळालं रे आतमध्ये, एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर करून बघा हवं तर. ठीक आहे. प्लस बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट 4ac मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a. ठीक आहे. देअरफोर y प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4. मी काय केलं रे, ही टर्म निगेटिव्ह होती, इकडे काय झाली पॉझिटिव्ह, आणि ही पॉझिटिव्ह होती, इकडे काय झाली निगेटिव्ह. बस बाकी मी काही केलं नाही. विच इज इक्वल टू a इंटू एक्स प्लस बी अपॉन 2a होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. दिस ऑल्सो कॅन बी रिटर्न ॲज y मायनस d अपॉन 4a which is equal to a x minus b upon 2a bracket square. See, this negative becomes positive. Okay, and this negative becomes also positive. So what is here d? Where d is equal to b square minus 4ac. I will discriminate b square minus 4ac. So I think this is of the form which is in the form. कुठल्या फॉर्म मध्ये आलं रे, आता मी लिहिलं तर बघा मगाशी, y मायनस k which is equal to a into x minus h ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याचा व्हर्टेक्स काय असतो, विथ व्हर्टेक्स hk. सो आपल्या क्वाड्रॅटिक फंक्शनचा व्हर्टेक्स काय येणार आहे hk, म्हणजे हा इथे k असतो आणि हा इथे काय असतो h असतो. देअरफोर व्हर्टेक्स फॉर y इज इक्वल टू याच्यासाठी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c साठी व्हर्टेक्स काय येणार आपला, व्हर्टेक्स मी म्हणू का, ओके, h कॉमा k, हा आहे h मायनस b अपॉन 2a आणि k म्हणजे हा k आहे मायनस d अपॉन 4a where d is a discriminant. हा व्हर्टेक्स मिळाला आपल्याला. ओके, कशासाठी काढलाय आपण, तर ऍक्च्युली आपल्याला माहिती, मी तुम्हाला सांगितले मगाशी की y इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा ग्राफ कसा काढणार, y इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअरचा कसा काढणार, किंवा कोनिक सेक्शन मध्ये आपण ते बघितलेलं आहे. मग क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचा ग्राफ पॅराबोलिक फॉर्म मध्येच येतो हे मला तुम्हाला सांगायचे. आणि हे सगळं कशासाठी आपण बघतोय, जेणेकरून आपल्याला रेंज काढायची, नेमकी रेंज काय ते आपल्याला ते माहित नाही. सो त्याच्यासाठी आपण काय केलं, आपलं हे जे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये एक टर्म ऍड पण केली आणि एक टर्म, तीच टर्म सबस्ट्रॅक्ट पण केली, ऍड पण आणि सबस्ट्रॅक्ट पण. सो सिम्प्लिफाय करत गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की दिस इज अ पॅराबोला. हा काय आहे, दिस इज पॅराबोला विथ व्हर्टेक्स ॲट मायनस बी अपॉन 2a कॉमा मायनस डी अपॉन 4a. हा बघा इथे तुम्हाला कळतंय की हा कोण आहे आपला
पॅराबोला आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचा ग्राफ कसा आहे, तो पॅराबोलिक फॉर्म मध्ये येतो. ते अंदाजे नव्हतं सांगितलं. बघा इथेच तुम्हाला हे दोन्ही कम्पेअर केले. बघा हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे, म्हणून हा पण काय आहे, पॅराबोला आहे. ठीक आहे. सो दिस इज अ पॅराबोला विथ व्हर्टेक्स ॲट दिस पॉइंट. मग करायचं काय नेमकं, तर तुमच्या ह्या इक्वेशन वरनं तुम्हाला एक्सप्रेशन वरनं ए पण मिळणार आहे, बी पण मिळणार आहे आणि सी पण मिळणार आहे. ठीक आहे. सो ह्या ए बी सी वरनं तुम्ही किंवा बी आणि सी वरनं तुम्ही कोण काढू शकता, डी काढू शकता. ए इथे पुट करायचं आहे, डी हे सगळ्या व्हॅल्यू इथे पुट केलं की तुम्हाला कोण मिळेल, व्हर्टेक्स मिळेल. हॅलो स्टुडंट्स, माझं बेबी रडत होता, सो मला थोडंसं जावं लागलं मध्ये. ओके. सो आपण बघितलं की हे क्वाड्रॅटिक फंक्शन आहे. ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलंय की दिस इज अ पॅराबोला विथ व्हर्टेक्स ॲट -b/2a अँड -d/2a. आपल्याकडे ए आहे, बी आहे, सी आहे. सगळ्या व्हॅल्यू आपण इथे जर टाकल्या आपल्याला, तर आपल्याला कोण मिळेल, व्हर्टेक्स मिळेल. सो व्हर्टेक्स मिळाला म्हणजेच आपल्याला काय मिळू शकते, इथनं रेंज मिळेल. मिळू शकते म्हणजे मिळणार. ओके. सो आता मी फायनली ग्राफ काढते. हा, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ का मी. ठीक आहे. एक्झाम्पल f(x) = x² - 2x + 1. बघा x² ची टर्म पण आली, x ची पण टर्म आली. दिस ऑल्सो कॅन बी रिटन ॲज f(x) = x - 1 आपण हे असं पण लिहू शकतो, x - 1 आणि तुम्हाला माहितीये आपण डिरेक्टली इथनं सुद्धा ग्राफ काढू शकतो. कसा, बघा मी दोन्ही प्रकारे काढून दाखवते. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करा. मी पहिली ह्या पद्धतीने जाते. कंपेअर विथ क्वाड्रॅटिक फंक्शन. सो a = 1, b = -2 and c = 2. ओके. सो व्हॉट इज d, b² - 4ac. सो 4 - 4 दॅट इज 0. हवं तर चेक करून बघा d. सो व्हर्टेक्स काय येणार आपला, व्हर्टेक्स -b/2a, -d/4 दॅट इज minus what is b, -2/2 into a, 0, कारण d आपल्याला 0 मिळाला आहे. ओके. अपॉन 4a, a ची व्हॅल्यू 1 आहे. सो मी असंच लिहिते. सो विच इज इक्वल टू निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह, 2 गेट कॅन्सल. सो हिअर इज 1 अँड हिअर इज 0. सो व्हर्टेक्स आपल्याला काय मिळाला, 1 0. म्हणजे याचा ग्राफ कसा असणार आहे, जर y कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजेच आपण कुठल्या ऍक्सिस वरती आहोत, x ऍक्सिस वरती. आणि हा इथला आहे आपला 1 0 पॉइंट x ऍक्सिस वरती आणि हा असेल आपला व्हर्टेक्स. सॉरी हा झाला पॅराबोलाचा शेप. हेच आपण कसं काढू शकतो, डिरेक्टली. बघा y = हे कसं लिहू शकतो आपण, दिस कॅन बी रिटन ॲज x - 1 This also can be written as y - 0 = x - 1 and this is of the form. compare करणार आहे कुणा बरोबर, y - k = a into x - h. सो इथे h आणि k ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 1 0. सो इथे डिरेक्टली व्हर्टेक्स भेटलाय. जर ह्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर जर आपण कम्पेअर केलं तर डिरेक्टली व्हर्टेक्स मिळाला आणि पुन्हा ग्राफ असाच येणार आहे. सो मी अगोदर सांगितलेल्या ग्राफवरनं बघा व्हर्टेक्स आपल्याला काय मिळाला तर इथे 1 0. हा आपण याच्यावरनं काढला आता. ठीक आहे. त्याच्यानंतर x² चा ग्राफ आपण असा काढला होता. समजा तुम्ही असं पण एक्झाम्पल घेऊ शकता, y - 2 = x - 1 जर तुम्ही असं एक्झाम्पल घेतलं तर आपला व्हर्टेक्स काय 1,2 असं पण येईल. 1,2 म्हणजे आपला पॅराबोला कुठं असेल, बघा मी वेगवेगळे शेप्स काढते. 1,2 म्हणजे इथं कुठंतरी असेल किंवा 1 आणि 2 म्हणजे इथं, म्हणजे असा आपला पॅराबोला असेल ह्या पॉइंट मधून जा. ठीक आहे. किंवा असं पण एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, y - 2 = x². हेच कसं लिहिणार आपण, y - 2 = x - 0 म्हणजे इथे व्हर्टेक्स काय येणार, हा 0 आणि हा 2 म्हणजे व्हर्टेक्स काय असेल 0 2. म्हणजे ग्राफ कसा आहे मुलांनो, इथे कुठेतरी 2 आहे आपला, हा असा ग्राफ आहे. बघा वेगवेगळ्या व्हॅल्यूनुसार मी तुम्हाला ग्राफ सांगितलाय. जर आपण x² x ची टर्म आहे, बघा हे टोटल आहे, हे काढल्यानंतर आपला ग्राफ असा आलाय. कुठं आलाय त्याचा व्हर्टेक्स, x ऍक्सिस वरती आलाय.
जर एक्झाम्पल आपण y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर घेतलं, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर घेतलं तर व्हर्टेक्स कुठे आलाय, ओरिजिनला आलाय. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेतलंय मी, y मायनस 2 स्टार करते मी याला, y मायनस 2 इज इक्वल टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, तो व्हर्टेक्स काय आलाय 1 2, म्हणजे इथे कुठेतरी आपला व्हर्टेक्स असेल. आणि लास्ट एक्झाम्पल मी इथे घेतलंय बघा, y मायनस 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, याचा व्हर्टेक्स कुठे आहे 0 2 ला, म्हणजे पॅराबोला y ऍक्सिसला पण असू शकतो व्हर्टेक्स त्याचा, एक्स ऍक्सिसला पण असू शकतो, एक्स ऍक्सिसला ओरिजिनला पण असू शकतो, किंवा इथे कुठेतरी प्लेन मध्ये पण असू शकतो. याचा अर्थ फायनली आपण म्हणू शकतो की आपल्या फंक्शनची रेंज, डोमेनला तर काही प्रॉब्लेम नाही, डोमेन काय येणार, डोमेन सेट ऑफ रियल नंबर्स, किंवा आपण हेच कसं लिहू शकतो, ओपन इंटरव्हल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. राहिला प्रश्न रेंजचा, तर बघा रेंज, ठीक आहे. बघा इथे कॉन्स्टंट आहे, y ऍक्सिस लिहू शकतो, x ऍक्सिस वरती पण असू शकतो, ओरिजिनला पण असू शकतो, किंवा वरती कुठेतरी असू शकतो. याचाच अर्थ k घेऊ शकतो आपण. आपण कन्फर्म सांगू शकत नाही व्हर्टेक्स ओरिजिनच आहे म्हणून, असं सांगू शकतो का नाही. सो इथे k घेतला, आणि तो पॅराबोला आहे, पॅराबोला आहे म्हणजे असा वरती वाढत जाणार आहे, म्हणजेच ओपन ॲट इन्फिनिटी. सो ही झाली आपली रेंज. माझ्यामध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक फंक्शन चांगल्या प्रकारे काढायला असेल. ओके, स्टेप बाय स्टेप तुम्ही बघत गेला की तुम्हाला सगळं कळेल. नाव लास्ट वन, क्यूबिक फंक्शन. आता आपण कुठलं बघितलं, क्वाड्रॅटिक फंक्शन. बघा अगोदर कुठलं बघितलं होतं, लिनियर फंक्शन, लिनियर फंक्शन, सेकंड क्वाड्रॅटिक फंक्शन, नाव थर्ड क्यूबिक फंक्शन, क्यूबिक फंक्शन. जास्त डिटेल मध्ये जात नाही. क्यूबिक फंक्शन म्हणजे ऑलरेडी हायेस्ट पॉवर 3 असायला हवा. अ फंक्शन ऑफ द फॉर्म ax cube plus bx square plus cx plus 2 where a is not equal to 0. This is called cubic function. याचा डोमेन आणि रेंज दोन्ही पण असतात सेट ऑफ रियल नंबर्स. डोमेन आणि रेंज दोन्ही पण काय आहे, सेट ऑफ रियल नंबर्स. ओके, हे पण आपण डिटेल मध्ये काढू शकतो, पण मी फक्त तुम्हाला सांगेल की याचा ग्राफ कसा असतो किंवा याचा शेप कसा असेल. तर त्यासाठी म्हणून मी एक्झाम्पल घेते, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 1. ठीक आहे, समजा एक्सच्या स्पेसिफिक व्हॅल्यू घेतल्या, एक्स इज इक्वल टू 0 घेते मी फर्स्ट. एफ ऑफ एक्स काय मिळेल मला -1, आणि एक्सची व्हॅल्यू 1 घेते, एफ ऑफ एक्स काय मिळेल मला 0. जास्त घेत नाही व्हॅल्यू मी. ओके, एक तुम्हाला फक्त टेक्स्चर सांगते ग्राफचं, ग्राफ कसा असेल. म्हणजे हे लिहिलंय ना डोमेन आणि रेंज, तुम्ही कशावरून लिहिली त्याच्यासाठी म्हणून मी ग्राफ घेते. एक्स इज इक्वल टू 0 घेतला तर एफ ऑफ एक्स -1 -1 1 2 3. ओके, एक्स इज इक्वल टू 0, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू -1. सो हा पॉइंट आहे, कारण एक्स इज इक्वल टू 0 तुम्ही म्हणजे अरे ही पूर्ण ऍक्सिस म्हणजेच काय आहे, एक्स इज इक्वल टू 0 आहे. आणि एक्स इज इक्वल टू 1 असेल तर एफ ऑफ एक्स 0 म्हणजे कुठे आहे ना, हा पॉइंट आहे. एक्स इज इक्वल टू 1 असताना एफ ऑफ एक्स 0, एफ ऑफ एक्स 0 म्हणजेच वाय इज इक्वल टू 0, आणि वाय इज इक्वल टू 0 म्हणजे कुठली ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे. बरोबर ना. सो वरचे सगळे पॉइंट्स तुम्ही असे जर काढले तुमचा ग्राफ असा येणार आहे. इथनं 1 मधून जातो आणि इथनं -1 मधून जातो. सो बघा इन्फिनिटली एकशे व्हॅल्यू तर कुठला टाकू शकतो. सो डोमेन तर सेट ऑफ रियल नंबर्स आहे, नो डाऊट. राहिला प्रश्न रेंजचा, तर ही कर्व बघा इन्फिनिटली वरती आणि डाऊनवर्ड्सला पण वाढत जाते. सो रेंज पण आपली काय येणार आहे, आर येणार आहे. फक्त मला तुम्हाला इथे एक प्रॉपर्टी सांगायची आहे की धिस कर्व कट्स एक्स ऍक्सिस ओनली ॲट 1 पॉइंट. ही जी कर्व आहे किंवा हा जो ग्राफ आहे एक्स ऍक्सिसला फक्त एकाच पॉइंटमध्ये कट करतोय. ओके, याचा अर्थ आपण म्हणू शकतो की एक्स ऍक्सिसला सॉरी ह्या कर्वला किंवा आपलं जे एक्झाम्पल आहे एक्स क्यूब -1 ला, तर याला एकच रिअल रूट असेल. का, कारण तुम्ही जर बघितलं असेल कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ही असते आपली रिअल लाईन आणि ही असते इमॅजिनरी ऍक्सिस पण म्हणू शकतो. दिस इज रिअल ऍक्सिस अँड दिस इज इमॅजिनरी ऍक्सिस, त्याच्यावरती कॉम्प्लेक्स नंबर असतात. ओके, सो ही कर्व एक्स ऍक्सिसला एकाच पॉइंटमध्ये कट करते. याचा अर्थ ह्या फंक्शनला ऍट
फक्त आणि फक्त एकच रिअल रूट असेल का, कारण धिस फंक्शन ऑल्सो रिटर्न ॲज, बघा धिस फंक्शन ऑल्सो रिटर्न ॲज x मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1, आणि याचे रूट्स काढून बघा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये येणार आहे, पेअर ऑफ अ कॉन्जुगेट. ओके, जर याच्यातनं अजून एक आपण असं सांगू शकतो, एखाद्या पॉलिनॉमियलचा पॉवर जर ऑड असेल किंवा क्यूब असेल, 3 म्हणू शकतो आपण, तर ऍटलिस्ट कमीत कमी त्याला एक रिअल रूट असतं, कमीत कमी, जास्त पण असू शकतं पण कमीत कमी एक रिअल रूट असतं. केव्हा, जेव्हा ऑड पॉवर असेल तुमच्या पॉलिनॉमियलचा, कमीत कमी इट हॅज ऍटलिस्ट वन रिअल रूट, बिकॉज कॉम्प्लेक्स रूट्स आर ॲपियर्स इन अ पेअर, कॉन्जुगेट पेअर, कारण कॉम्प्लेक्स रूट्स हे पेअरमध्ये असतात. मग जर तुमचा पॉवर 3 असेल तर कमीत कमी त्याला एक रिअल रूट येणार आहे, आणि उरलेले 2 रूट कसे असणार आहे, तुमचे कॉन्जुगेट असणार आहे. ठीक आहे, सो आत्ताच याच्यामध्ये आपण एकच पॉईंट बघितलेला आहे, पॉलिनॉमियल फंक्शन. पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये सगळ्यात पहिले लिनियर फंक्शन बघितलं, देन सेकंड क्वाड्रॅटिक फंक्शन, अँड थर्ड इज अ क्युबिक फंक्शन. ठीक आहे, पुढचे टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.